नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज माझ्या यूट्यूब चॅनल इंडियन फार्मर मनोजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गहू पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि उत्पादनात वाढ करून देणारं काम म्हणजे गहू पिकात शेवटचं पाणी व्यवस्थापन. तर शेवटचं पाणी देताना आपल्याला माती बघून म्हणजे शेत जमीन बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे की वेळेनुसार आपल्याला पाणी द्यायचे आहे की गव्हाची कंडिशन बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे. पाणी देताना ह्या स्टेजला हे लक्ष द्यायचे आहे की गहू पिकामध्ये जर असे गहूचे जे झाड आहे म्हणजे स्टेम यातील काही पान जर आपल्याला पिवळसर वाटत असेल व गहू उन्हामध्ये थोडं असं कोमेजल्यासारखं दिसते व सोबतच गहू पिकात अशी एखाद उंबईचे दाणे चेक करायचे. जर त्यातून असं दूध निघत असेल बघा, असं दूध चीक निघत असेल तर हे योग्य वेळ आहे. या स्टेजला आपल्याला गहू पिकात पाणी द्यायचे आहे असं समजून घ्यायचे आहे. तर ही सगळी काही माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहोत. तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया गहू पिकातील शेवटचं पाणी व्यवस्थापन. तर ही आहे श्रीराम सुपरची 303 व्हेरायटी आणि 3 वर्षापासून मी हेच व्हेरायटी लावत आहे. मला यातून समाधानकारक असं उत्पादन मिळत आहे. तर आज आपण ह्या गहू पिकाला शेवटचे पाणी नेमकं कधी द्यायचे आहे, माती बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे की त्या गव्हाची कंडिशन बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे की गहू लागवड ते हार्वेस्टिंगपर्यंतचा कालावधी बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे. तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघत आहोत. नेमकं आपल्याला ह्या गहू पिकामध्ये पाणी कोणत्या स्टेजला द्यायचं हे कसं कळणार? तर जशी ही बांधी आहे म्हणजे आमच्या इकडे जो गहूचा शेत असते त्यात हे छोट्या छोट्या 1 एकर अर्धा एकर याप्रमाणे बांधी पडतात. आणि जसं ते तुरीची झाड दिसत असेल, ह्या तुरीचे झाडं जे दिसत असेल ते कसं पारी असतात, ह्याप्रमाणे अशी पार असते. तर ही बांधी आहे आणि त्या बांधीची ही पार आहे. तर इथे कशी ह्या जागेत मोकळी जागा आहे. तर आधी इथे बघायचं की ह्या जागेत ओलावा कितपत आहे आणि आतमध्ये कितपत आहे. तर इथे जाणून घेऊ. बघा, ही बाहेरची आहे, पूर्ण माती अशी भुरभुरी आहे. बघा, पूर्ण माती भुरभुरी आहे आणि थोडा ओलावा पण आहे कारण की हाताला चिटकत आहे. बघा, हे असं बाहेरचे ओलावा आहे. आणि आता आपण आतमधलं ओलावा जाणून घेणार. तर ही आतमधली माती आहे. बघा, ह्या प्रकारे असं लड्डू तयार व्हायला पाहिजे, ओलावा आहे. आणि इथे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जसे गव्हाचं स्टेम आहे त्यात ही झेंडा पत्ती म्हणजे सगळ्यात वरची पत्ती असते, फ्लॅगलिप म्हणतो आपण त्याला, आणि खालची पत्ती असते. त्यात बघा हे बाहेरचे गहू आहेत, त्यात हलकं पिवळसर पण आहे कारण की इथे पाण्याची कमतरता आहे, म्हणून हे आपल्याला असं दिसत आहे. तर आता आपण पाणी देऊन 8 दिवस पूर्ण झालेले आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला हे व्हिडिओ काढून दाखवत आहे. तर बघा, ह्या स्टेजला आपल्याला गव्हामध्ये पाणी द्यावं लागते. आणि जर गहू पिकामध्ये अशी एखाद मुंबई बघायची, अशी दाबून बघायची, जर ठोस असेल आणि एखाद दाणा असं फोडून पण बघायचे. जर त्यातून दूध किंवा चिकट असं कणकेसारखं निघत असेल तर ही योग्य वेळ आहे. बघा, तर ह्या स्टेजला आपल्याला गहू पिकामध्ये पाणी द्यावं लागते. जर आपण
ह्या स्टेजला ह्या गहू पिकामध्ये पाणी नाही दिलं तर आपलं उत्पादन हे खरोखरच घटणार आहे. इथे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू पिकात शेवटचे पाणी जेव्हा आपण देतो तेव्हा ह्यात युरियाचं प्रमाण आपल्याला यूज करायचं नाही आहे. कारण की युरिया इथे यूज करून काहीच उपयोगी पडणार नाही आहे. पूर्ण गहूची उंबई आपली निघून गेलेली आहे व गव्हाचे जे जडे असतात ते किंचित प्रमाणात कमी होत राहते. कारण की त्याला वरती वजन येणं चालू झालं आहे. तर इथे गव्हाला जसे युरिया वगैरे आपण खत दिलं तर ते काय होणार आहे, तिथे गव्हामध्ये असं गरमाहट तापमानात वाढ होते. आधी फेब्रुवारीच्या एंडिंगला टेम्परेचर वाढत जाते आणि युरिया दिल्यानंतर कसं तापमानात म्हणजे त्या जमिनीचे तापमान वाढत राहते. त्या जमिनीचं तापमान वाढत राहते. तर मग त्या तापमानामुळे कसं हे गहू खूप फास्ट आणि जलद गतीने असं येऊन जाते, हार्वेस्टिंगसाठी येते. त्यामुळे काय होते, दाण्याचे पूर्णपणे विकास होत नाही. दाणे कितपत असे छोटे असतात व त्याला शायनिंगसुद्धा नसते. इथे आता जाणून घेऊया दुसरी महत्त्वाची चूक आपण काय करतो शेवटच्या स्टेजला गहू पिकात. तर आपण शेतकरी आहोत. आपण कसं प्रॅक्टिकली बघितलं तेव्हाच आपण त्या गोष्टीवर विश्वास करतो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की जसं गहू पिकामध्ये ह्या स्टेजला आपण पाणी देत नाही. शेतकऱ्यांना माहीत सगळं काही असते, पण शेतकरी इथे चूक करतात. किंचितच प्रमाणात शेतकरी ह्या स्टेजला पाणी देत राहते. कारण की शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती ही निर्माण राहते, जर पाणी आपण दिलं तर गहू पीक पडून तर नाही जाणार आणि गहू पीक जर एकदा पडलं तर त्यामध्ये प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत नाही आणि ते पडलेलं गहू पीक पूर्णपणे दाणे भर होत नाही. जर आपले दाणे भर झाले नाही तर तिथे उत्पादनात 20 ते 30% आपल्याला घट बघायला मिळणार आहे. इथे तिसरं महत्त्वाचं चूक आपण शेतकरी काय करत असतो, जेव्हा आपण ह्या स्टेजला पाणी देत असतो गहू पिकामध्ये तेव्हा वारा जास्त प्रमाणात येईल तर ह्या स्टेजला आपल्याला पाणी देणं टाळायचं आहे. कारण की जर वाऱ्याचे वेग जास्त असेल आणि आपण गहू पिकात पाणी दिलं असेल तर हा गहू पीक पडत असतो. पण ही गव्हाची श्रीराम सुपर 303 व्हेरायटी आहे, तर ही पडण्याचे चान्सेस 10%चे असते. कारण की ही व्हेरायटी अगदी ठेंगणी असते. म्हणजे आपल्या गहू पिकामध्ये जर उभं होऊन बघितलं तर अगदी आपल्या इतपत म्हणजे मांडीपर्यंत 90 सेंटीमीटरच्या जवळपासची ही व्हेरायटी असते. इथे महत्त्वाचे लक्ष हे द्यायचे आहे की जेव्हा ह्या स्टेजला आपण पाणी देतो तर एकतर रात्रीच्या वेळेस द्यायचं, नाहीतर अशी शांत वारा असली की त्यावेळेस द्यायचं. आणि नुसतं शांत हवा असली तेव्हाच आपण तिथे पाणी दिलं असं होत नाही. कारण की गहू पिकामध्ये एकदा पाणी दिल्यावर निदान 4 ते 5 दिवस त्यातील ओलावा जास्त प्रमाणात कायम असतो, मग तो कमी कमी होत जातो. तर ह्याप्रमाणे 3 हे चूक राहते. एक म्हणजे युरिया आपल्याला द्यायचे नाही आहे. दुसरं म्हणजे ह्या स्टेजला गहू पिकामध्ये आपल्याला पाणी द्यावं की नाही द्यावं हे विचार करत बसायचं नाही आहे. आणि तिसरी म्हणजे वाऱ्याचा वेग बघून आपल्याला पाणी द्यायचे आहे. आता वाऱ्याचे वेग कसं बघायचं, तर आता भरपूर असे ॲप निघाले आहे ज्यामध्ये आपल्याला वातावरणाची आधीच माहिती मिळून जाते. तर ते बघत राहायचे आणि त्यानुसार आपलं गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन करत राहायचं. तर बघा, ही स्टेज राहते त्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचे आहे. ह्या स्टेजच्या 1 आठवडा अगोदर पण आपण पाणी देऊ शकतो आणि या स्टेजच्या नंतर पाणी द्यायचे नाही, इथून अगोदरच द्यायचे आहे. ही स्टेज आल्यावर पाणी जर नाही दिलं तरी आपलं गहू पीक होणारच आहे.
काय होणार आहे, काही प्रमाणात थोडं उत्पादन कमी येईल, पण गहू पीक होणारच आहे. त्या काही महत्त्वाच्या गोष्टी राहते. आपण शेतकरी आहोत, प्रॅक्टिकली बघितल्याशिवाय तेवढा विश्वास करत. कसं माझ्या या पिकामध्ये शेवटची फवारणी झाली आहे, ज्यात मी 0.34 इमॅमॅक्टिन बेंजोएट अळीसाठी टेबिकोनाझोल 20% ते बुरशीनाशक पण घेतलं आहे आणि बोरान इथे पॉलिनेशनसाठी घेतलं होतं. बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल. याचे दाणे भरणं चालू झालेले आहेत. एखाद मुंबई फोडूनच दाखवतो तुम्हाला. बघा याचं दूध बनणं चालू झालं आहे गहू पिकामध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी गव्हाची उंबई आहे ह्यात किती दाणे बनलेले आहे. तर तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. त्यात आपण जाणून घेणार आहोत गहूच्या एका उंबईमध्ये किती दाणे असतात, ते आपण मोजून बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.